वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधी रकमेची रस्ता व पूल बांधकामे झाली असून अनेक कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केले। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 7 वरील हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्ता 85 कोटी रकमेच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। तत्पूर्वी नामदार गडकरी यांच्या हस्ते महामार्गावरील शेणगाव चौरस्ता येथे 47 कोटी रकमेच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले। स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डच्या आवारात आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार रामदास तडस, खासदार डॉक्टर विकास महात्मे, आमदार समीर कुनावार, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी, जिल्हाधिकारी देशभ्रतार, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गिरीश गोळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव तथा नगरसेवक अंकुश ठाकूर, हिंगणघाट नगर परिषदेचे स्वास्थ्य सभापती सुदर्शन गवडी, नगरसेवक उमेश तुडसकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सौरभ पांडे यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी संबोधित करत सांगितले की वर्धा जिल्ह्याच्या विकासाकरिता कोट्यवधीचा निधी केंद्राकडून देण्यात आला आहे। यात शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्ता व पुलांची बांधकामे झाली। यामुळे वर्धा जिल्ह्यात विकासाला गती मिळाली आहे। तसेच ग्रामीण भागातील जनतेला, शेतकरी वर्गाला सोयी सुविधा प्राप्त झाल्याने शेती विकासाला सुद्धा गती प्राप्त झाली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे दूरचा प्रवास सुकर झाला आहे। वर्धा जिल्ह्यात अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असून सदर कामे निविदा रस्त्यावर आहे। या सर्व कामाचा पाढा नामदार गडकरी यांनी आपल्या भाषणातून वाचून दाखविला। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।